देवाने वरून फक्त एका जागी पाणी टाकलं, पण पृथ्वीवर खूप जोरदार पाऊस पडू लागला. लोक जेव्हा या पावसात आनंदाने खेळत होते, तेव्हा देवाला काहीतरी विचित्र वाटलं. त्यांनी आपल्या सहायकाला आणखी पाणी टाकायला सांगितलं. यावेळी आणखी जोराचा पाऊस पडला आणि कोरड्या जमिनीवर हिरवीगार पानं उगवली. देवाला मजा येत होती, म्हणून त्यांनी आपल्या सहायकाला एक बाटली विषारी औषध शिंपडायला सांगितलं. एकामागून एक लोक बेशुद्ध होऊ लागले, पण देवाला काही फरक पडला नाही. त्यांना माहित होतं की लोक यातून वाचतील. काही वेळानंतर सर्व काही ठीक झालं. मग लोकांनी आग पेटवणं शिकून घेतलं. जेव्हा देवाने पाहिलं की लोक प्रगती करत आहेत, तेव्हा त्यांनी हजारो हत्ती पाठवले, जेणेकरून लोकांना थांबवता येईल. हत्ती लोकांना एका गुहेत पळवून घेऊन गेले, जिथून ते कधी बाहेर आलेच नाही. देव झोपला आणि जेव्हा ते उठले, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. जंगलात राहणाऱ्या लोकांनी मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या होत्या. देव थोडाच वेळ झोपले होते, पण पृथ्वीवर मात्र हजारो वर्षे निघून गेली होती. आता लोक त्यांच्या ताब्यात राहत नव्हते, म्हणून देवाने आणखी एक मोठं संकट आणायचं ठरवलं.